नमस्कार, मी वेदिका द प्लॅनर. आपके सपने से आपके सपनों के घर के लिए. स्वतःचं घर स्वतः डिझाईन करताना घरामध्ये कोणती वस्तू कुठे ठेवायची आणि ती का हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता काचं कारण शोधताना ही वस्तू इथे का आहे, सोफ्याच्या बाजूला एक छोटं टेबल का असतं, सोफ्याच्या मध्ये एक छोटं टेबल का असतं, या प्रत्येक काला एक कारण आहे. आपली स्पेस प्लॅन करताना एकच प्रश्न स्वतःला विचारायचा की माझ्या सवयी काय काय आहेत, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझ्या काय काय सवयी आहेत. ह्या प्रश्नाचं जितकं बारकाईने तुम्ही स्वतःला उत्तर द्याल तितकी तुमची स्पेस प्लॅन होत जाईल, तितकी चपखल तुमचं स्पेस प्लॅनिंग बसेल आणि परफेक्ट डिझाईन तयार होईल. उदाहरणार्थ, काहींना रात्री झोपताना किंवा सकाळी अनुशापोटी गोळ्या घ्यायच्या असतात. त्यावेळी त्यांच्या हाताशी त्या गोळ्या असणं, पाणी असणं आवश्यक आहे. मग ते ठेवणार कुठे, तर एक साईड टेबल तुम्ही प्लॅन करू शकता. त्या साईड टेबलवर पाणी येतं आणि त्याच्या खाली ड्रॉवरमध्ये गोळ्या येतात. दुसरं उदाहरण असं की काही जणांना रात्री उठून टॉयलेटला जावं लागतं. मग ते टॉयलेटला जाताना सगळे लाईट लावणं हे काय सजेस्टेबल नाही, कारण ते लाईट लावले तर इतरही जागे होणार. मग त्यांनी कसं वाट शोधायची, तर सेन्सर लाईट येतात. बेडवरून खाली उतरल्यावर तुमच्या हालचालीमुळे ते सेन्सर लाईट ऑन होतात आणि तसे तुम्ही टॉयलेटकडे जाणाऱ्या वाटेवर लावू शकता. तिसरं उदाहरण असं की मी चावीने दरवाजा उघडून आत येते तेव्हा माझ्या उजव्या हाताला मला चावी ठेवण्याची सवय आहे. आता ही सवय तुम्ही घर डिझाईन केल्यानंतर अचानक तर बदलणार नाही की आज इकडची जागा तिकडे नेली आहे म्हणून सवयी बदलल्या, असं नाही होत, जनरली नाही होत. मग काय करायचं, मग त्या जागी एक युनिट प्लॅन करायचं किंवा एक की होल्डर प्लॅन करायचं. झाली तुमची डिझाईन. प्रत्येक वस्तू आपापल्या जागी व्यवस्थित बसली की तुमच्या घरामध्ये पसाराही होत नाही. असंच तुमचं घर डिझाईन करताना तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते आम्हाला लिहून कळवा. आम्हाला त्या विषयावर व्हिडिओ बनवायला नक्की आवडेल आणि त्याकरता आमच्या युअर ड्रीम या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.